समुद्र काठावरती विचारलं नेमकं आहे कुठे ते विचारलं जातं. त्यासोबतच तुम्ही बघा लक्षात घ्या, उद्घाटन कोणी केलं ते विचारलं जातं. उद्घाटन बघा, मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्या पुलाचे यांचे उद्घाटन केलेले आहे, म्हणजे यांनी उद्घाटन केलेलं आहे पुलाचं उद्घाटन. ठीक आहे, त्याचं नाव विचारलं जातं कधी. समजा जर विधानामध्ये जर दिला की देशातील पहिला पूल, पहिला काचेचा पूल तर कुठे बांधण्यात आला, एक विधानातील वन लायनर मध्ये येतो प्रश्न, किंवा रिकामी जागा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे हे विचारलं जातं. आणि त्यातही लक्षात घ्या, नदीवरील नाही आहे हा, त्यांनी पहिला समुद्र काठावर विचारलेला आहे म्हटलंय त्यांनी, हे एक लक्षात घ्या तुम्हाला. ठीक आहे, समुद्र काठावर हा मुद्दा. त्यानंतर लक्षात घ्या, कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे हे विचारलं, म्हणजे हे ठिकाण आलेलं आहे. ठीक आहे, उद्घाटन कोणी केलं ते विचारलेलं तुम्हाला विचारतंय. ठीक आहे, त्यानंतर कुठे बांधण्यात आलेलं आहे, म्हणजे ठिकाण म्हणजे कशावरती बांधण्यात आलेलं आहे हे विचारतंय. म्हणजे बघा, यावरती प्रश्न निघताय तुमचे, कशावर, कुठे आणि कधी, आणि कोणी उद्घाटन केलेलं आहे तो एक मुद्दा. त्यानंतर लक्षात घ्या, पुढे त्याने काय म्हटलं, काचेच्या पुलाखाली समुद्र आहे, म्हणजे खाली समुद्र आणि वरून काचेचा पूल बांधण्यात आलेला आहे. असाच एक काचेचा पुलाचा पण एक प्रकल्प सुरू आहे विदर्भामध्ये. कुठे आठवतंय तुम्हाला? लक्षात घ्या, चिखलदरा या ठिकाणी. चिखलदरा या ठिकाणी त्या ठिकाणी कसं करण्यात आलंय, हे 2 पॉइंट जोडण्यात आलेलं आहे, पण खाली अशी दरी आहे. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतोय ना की दरी असल्यामुळे त्या ठिकाणी, दरी असल्यामुळे आपण तिथे पहिला काचेचा पूल जरी आहे, पण तो इथे काय म्हटलंय त्यांनी, समुद्र काठावर. हे लक्षात ठेवा, तुम्हाला समुद्र म्हटलंय म्हणून लक्षात घ्या. त्यानंतर येतोय आपण इकडे, लक्षात घ्या त्यांचे आकडे काय बोलतायत, थिरुवल्लुवर हे संत होऊन गेले, हे एक ठिकाण त्यांचं. बघ, त्यांच्याविषयी परत तुम्हाला इतिहासामध्ये चाललं जातंय. बरं, मग त्यांनी काय म्हटलं, 2000 वर्षापूर्वी थिरुवल्लुवर हे संत होऊन गेले. आणि परत 1300 पदे यांनी थिरुवल्लुवर यांनी लिहिलेली आहे. ती उंची, मग उंचीचा पूल चिनाब नदीवरती. बरं, चिनाब नदीवरती प्रश्न आलेला आहे, ते उंचीचा पूल. आणि तो जर पूल म्हटलं ना आज, रेल्वे पूल आहे तो म्हटलं तर यातला आपला स्वातंत्र्य दिवशीचा पुतळा आहेत ना अमेरिकेला, त्यापेक्षा पण मोठा उंच आहे, अशा पद्धतीने दाखवलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, याची उंची विचारल्या जाते. तेव्हा उंची म्हटलं तर 133 फूट. ठीक आहे, यासोबतच बघा, 133 फूट उंचीचा हा पुतळा समुद्रकाठी उभारलेला आहे. अशीच उंची तुम्हाला विचारण्यात आलेला होता प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची 183 मीटर आहे, सेंटीमीटर आहे, सॉरी 183 मीटर उंची आहे. आणि प्रश्नामध्ये आलेला होता तो मीटर, 182 मीटर. बरोबर आहे, हा एक प्रश्न येतोय. त्यानंतर 1 जानेवारी 2000 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी उद्घाटन केलेलं होतं, म्हणजे काम सुरुवात झाले ते 2000 पासून आज पूर्णत्वास आलेला आहे, म्हणजे जवळपास 25 वर्ष लागलेले आहे पुलाला. ठीक आहे, हे बघा इथेच दिलंय, 25 वर्ष पुतळ्याला पूर्ण झाल्याबद्दल काचेच्या पुलाचा उपक्रम. 1970 मध्ये विवेकानंदांचे स्मारक बांधण्यात आले. प्रत्येक मुद्दा ना मुद्दा तुम्हाला पेपरला येण्यासारखा आहे. ठीक आहे, हा एक. त्यानंतर येतोय 2 आकर्षणाला, म्हणजे असं हे बघा, 2 मुद्दे, 2 पॉइंट आहे समजा, हा पॉइंट आणि हा पॉइंट अशा पद्धतीने जोडण्यात आलेला आहे. आलं लक्षात, काचेचा पूल. ठीक आहे, म्हणजे असं 2 पॉइंटला मध्ये जोडण्यात आलं, कारण मध्ये मग शेवटी काय होतं ना, मध्ये समजा काचेचा पूल जरी नसेल, मग त्याच्यापूर्वी त्याच्या आधी जर जाण्यासाठी त्रास तर होणार असेल, नाव असू द्या, शिप असू द्या, ह्या पद्धतीचं, म्हणून तो उपक्रम केला असेल त्यांनी. आणि लक्षात घ्या, 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद, हे लक्षात ठेवा. 77 मीटर असा लांब, 10 मीटर असा रुंद आणि 133 फूट उंचीचा, हे त्यामधलं दिलेलं आहे. आणि या पुलावर खर्च नाही विचारणार तुम्हाला, खर्च नाही विचारू शकणार. मग विचारण्याचं ठिकाण, प्रश्न कसे येतं, किती उंचीचा आहे, लांबी, रुंदी, उंची एक, कोणाच्या म्हणजे कुठल्या 2 पॉइंटला जोडण्यात आलेलं आहे, सध्याचं नाव काय, एक कोणत्या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे, समुद्रावरचा सर्वात पहिला पूल काचेचा, त्याच्या संदर्भात परत तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे हाच मुद्दा परत घेऊन जातात चिनाब नदीवरचा, तिथे पण विचारू शकतायत कुठल्या नदीवरती आहे, का मुद्दा आहे. आणि सोबत तुम्हाला स्वामी विवेकानंदांसोबत पण जोडू शकतात प्रश्नामध्ये. बघा, प्रश्न विचारण्याची शक्यता कशा कशा पद्धतीने कुठे कुठे आली आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं आपल्याला. ठीक आहे, बघा आता पुढची बातमी तुम्हाला लक्षात येत आहे की या ठिकाणी, ठीक, पुढे बघा यांनी काय म्हटलेलं आहे की इस्रो 10 टनांचा उपग्रह स्वबळावरती पाठवत येत आहे इस्रो कडून. मग आता इस्रो ही संस्था कुणाची आहे, कुठे आहे, कशी आहे, काय तुम्हाला लक्षात आहे आता, इस्रो बरोबर आहे. मग या संदर्भात काय होतं, एक प्रश्न पण आलेला आहे राज्यसेवेला की कोणत्या देशाकडून काय काय संस्था असतात. प्रत्येक देशाच्या एक संस्था असतात त्यामध्ये, म्हणजे अंतराळ संस्था इस्रो आहे, परत नासा आहे, अशा पद्धतीचा मी देईल तुम्हाला कुठल्या कुठल्या आहेत त्या.
लक्षात घ्या, यांनी काय म्हटलेलं आहे, 10 टनांचा म्हटलेला आहे. 10 टनांचा उपग्रह हा स्वबळावर म्हणजेच कोणाची मदत न घेता हा स्वतःच्या ताकदीने पाठवणार आहे, स्वतःच्या क्षमतेनुसार. याचमध्ये लक्षात घ्या, आणि बघा हे वर्ष विचारलं जातं तुम्हाला, वर्षभर त्यांनी काय म्हटलं, 2000 पर्यंत अर्जित करण्याची क्षमता आहे, 2028 पर्यंत आलेलं एक. त्यानंतर बघा, अंतराळ क्षेत्रात भारत मोठी झेप घेण्याच्या दिशेने अंतराळ क्षेत्रामध्ये, आणि तसे चालले. हे बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, हे कधी तुम्हाला फुल फॉर्म विचारलं जातं. मागच्या वेळेस मी तुम्हाला मुद्दा दिलाय का तर लक्षात नाही, पण मी देईल तुम्हाला. लक्षात घ्या, इस्रो हे भारताची संस्था आलेली आहे. ठीक आहे, अशा संस्था, अंतराळ संस्था इतरही देशांच्या आहेत. म्हणजे त्यामध्ये मग अमेरिका पण आली, आपलं नासा वगैरे आपण बघतोच नेहमी न्यूजला असणार त्या गोष्टी. त्यासोबतच लक्षात घ्या, अंतराळामध्ये अवजड उपग्रह प्रक्षेपणाची क्षमता राहणार आहे त्यामध्ये. म्हणजे आजपर्यंत काय होतं ना, की हलक्या वस्तू घेऊन जायच्या, पण आता त्याची जे क्षमता आहेत ना ते वाढवण्यात येणार आहेत. म्हणजे त्यामध्ये अवजड वाढवण्याची, म्हणजे त्यामध्ये जड वस्तू सुद्धा घेऊन जाण्यात येणार आहे. त्यासोबत लक्षात घ्या, त्यांनी म्हटलेलं आहे बघा, अंतराळात पाठवण्याची नासावर अवलंबून आधी सुरुवातीला काय होतं ना, नासावर अवलंबून राहत होते, बरोबर आहे. पण आता नाही, आता इस्रो हे स्वबळावरती पाठवण्याची क्षमता चालू आहे. आणि हे 2028 पर्यंत इस्रो 10 टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवू शकणार आहे. तुम्हाला हे वर्ष विचारू शकतो, आलेच ना, तुम्हाला विचारलेलं आहे कुठल्या ना कुठल्या मिशनचं वर्ष, टार्गेट इयर, तर हे त्यामधला येतो. त्यासोबत बघा, याशिवाय 2035 पर्यंत इस्रो भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक सुद्धा स्थापन करणार. त्याच ठिकाणी जर लक्षात घ्या, 2035 पर्यंत म्हणजे त्या ठिकाणी स्वतःचे स्थानक त्या ठिकाणी जाऊन तयार करत आहे भारत. म्हणजे 28 पर्यंत 10 टनापर्यंत उपग्रह पाठवण्याचं चालू आहे एक. आणि दुसरा म्हणजे 2035 पर्यंत त्या ठिकाणी स्वतः ठिकाणी एक स्टेशन उभं करत आहे, स्थानक, स्टेशन, अंतराळ स्थानक, हे एक लक्षात घ्या. त्यासोबतच केंद्रीय मंत्री, हे बघा, येत्या 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे आमचे पहिले मॉडेल पक्षमोत केले जाईल. म्हणजे येत्या 5 वर्षामध्ये ते पहिल्यांदा करत आहे. त्यासोबतच हे लक्षात घ्या, 2033 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पण डॉलर पर्यंत वाढवण्याचं चालू आहे. किती? 2033 त्यांनी. म्हणजे परत याचा अर्थव्यवस्थेशी संबंध आला. म्हणजे हा जर विचार केला आपण, तर मुद्दा हा कामात येतोय. तुम्हाला सिलेबसनुसार राज्यसेवा मुख्यला जर विचार केला तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एक, पुन्हा तुम्हाला राज्यसेवा प्रीला जरी म्हटलं तर तिथेही सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एक, आणि परत भूगोलाचा जर विचार केला तुम्हाला अंतराळ खगोलशास्त्रामध्ये. आले लक्षात? हे 2 ते 3 ठिकाणी आलेल्या गोष्टी. त्यानंतर बघा 2000, हे बघ, इस्रोने सन 2025 साठी आपले लक्ष्य निश्चित केले. आणि हे लक्ष्य कधी निश्चित केले? 2025 मध्ये. 25 मध्ये निश्चित केले की 10 टनाचं, 10 किती त्यांनी काय म्हटलेलं आहे, टनाचा, म्हणजे 10 टनाचा उपग्रह पाठविण्यात येणार 28 पर्यंत, आणि 35 पर्यंत आपलं स्टेशन उभं करणार, हे दिलेलं आहे. त्यानंतर 2025 मध्ये नाविक 2 US सॅटेलाइट, मोबाईल आणि वायुसेना हे प्रमुख उपग्रह सुद्धा प्रक्षेपित करण्यात आहे इस्रो. यामध्ये लक्षात कुठलं येतं? एक नाविक 02, लक्षात घ्या, हे एक महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, हे नाविक 02 2025 मध्ये उपग्रह एक विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये US सॅटेलाइट फॉर मोबाईल हा दुसरा, आणि त्यासोबत बायोमिना हे प्रमुख उपग्रह, असे उपग्रह तुम्हाला ते पाठवणार आहे. लक्षात, हे 3 उपग्रह, हे प्रमुख उपग्रह प्रक्षेपित करणार आहे इस्रो, हे लक्षात घ्या. तिथे 3 उपग्रह दिलेले आहे. म्हणजे एक नाविक 02 म्हणजे नेव्हिगेशन साठी आलेला आहे तो. US सॅटेलाइट फॉर मोबाईल हा आपला कम्युनिकेशन साठी वापरण्यात येणारा, आणि दुसरा बायोमिना. बायोमिना हे प्रमुख, असे 3 पद्धतीचे त्याने 3 उपग्रह हे प्रमुख पाठवण्यात येणार आहे. तुम्ही 25 मध्ये, आज पहिला म्हणजे त्याचा पहिला टप्पा म्हणता येईल. 25 मध्ये 3 उपग्रहाचा होत आहे. फक्त हे नावं ना जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. मी टेलिग्रामला टाकेल हे सर्व PDF मी टाकतो, तर त्यामुळे काय लक्षात घ्या की हे नावं जे असतात तुम्ही डायरीमध्ये नोट डाऊन करून घ्या, कधी पण तुम्हाला विचारू शकतात कुठल्याही पद्धतीने एक. त्यानंतर लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलं, दुसरं उपग्रह, भारत 2026 पर्यंत मानवासह उपग्रह पाठवू शकतो, हे एक दुसरे उपग्रह. 25 मध्ये 3 पाठवणार प्रमुख, आलं लक्षात. 26 मध्ये मानवासहित पाठवणार आहे. 28 मध्ये पर्यंत त्यांचं काय केलं, 10 टनाचा उपग्रह, आणि 35 पर्यंत त्यांचं चाललेलं आहे का, 35 पर्यंत चाललं की स्थानिक उभं करायचं. म्हणजे सिक्वेन्स त्यांनी पुढचं पूर्ण, म्हणजे पुढचं 10 वर्षाचा एक प्रोफार्मा त्यांनी एक पूर्ण चार्ट तयार केलेला आहे त्यांनी, या संदर्भात लक्षात ठेवा. आणि हा जो असताना बघा, नवीन वर्ष पहिल्या ते बायोमिना हा दिलेला, हा जो बायोमिना म्हटलं ना, हा इथे दिला बायोमिना TVD2, हा एक रोबोयुक्त उपग्रह पाठवेला जाईल. महत्वाचा मुद्दा आहे तो, रोबोयुक्त 10 यांनी म्हटलं बघा, D2 त्याचं नाव दिलं, बायोमिना TV. म्हणजे हा सुद्धा टेलिव्हिजन साठी, जो आपला नेटवर्क काम करतो ना टेलिव्हिजन, तर त्यासाठी कामात येणार आहे. 8 ते 9% हा वाटा असणार आहे सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, त्याचा 8 ते 9%.
म्हणजे हे तुम्हाला आर्टिकलच पूर्ण महत्वाचं आहे. त्यामधलं एक एक मुद्दे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून घ्या, जे जे महत्वाचे आहेत ते. ठीक आहे, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर बघा, हा एक महत्वाचा येतो. यांनी काय म्हटलेले आहेत बघा, अणुशास्त्रज्ञ डॉक्टर राम गोपाल चिदंबरम यांचे निधन. हा मुद्दा अणुशास्त्राशी रिलेटेड आहे. बघा, म्हणजे अणुशास्त्रज्ञ काम करत असल्यामुळे ज्या ठिकाणी अणुभट्ट्या आहेत, ज्या ठिकाणी आपण ऊर्जा संसाधने म्हणतो, आपण लक्षात घ्या, ऊर्जा संसाधनं ज्या ठिकाणी येते ना, त्या ठिकाणी हा मुद्दा कामात येतो तुम्हाला. म्हणजे ज्या ठिकाणी आपण भारतामधील असू द्या, आपण ऊर्जा संसाधने त्यामध्ये बघा, आपण युरेनियम पासून जे आपण अणुभट्ट्या, ज्या ठिकाणी आपल्या अणुभट्ट्या पण स्थापन झालेल्या आहे आणि अणुभट्ट्याशी रिलेटेड आपण जे काही त्यावरती काम करणारे हे शास्त्रज्ञ आहेत. लक्षात आलेलं? म्हणजे त्या त्या ठिकाणी कामात, लक्षात घ्या. मग यांचं तुम्हाला कसं येते, चर्चेतील व्यक्ती त्या ठिकाणी कामात येणार आहे त्यांचं लक्ष. त्यांनी काय म्हटलेलं आहे, देशाला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या पोखरण 1 आणि पोखरण 2 या अणुचाचण्यांमध्ये भूमिका निभावलेली व्यक्ती आहे. लक्षात घ्या, पोखरण 1 आणि पोखरण 2 जी आपली अणुचाचणी झालेली होती, त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान राजीव आपले होते, इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधी होत्या त्यावेळेस त्यांनी भूमिका निभावलेली आहे. महत्वाची व्यक्ती येते त्यामध्ये. त्याने अणुशास्त्रज्ञ क्रिस्टलोग्राफर डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांनी शनिवार हे झालेलं आहे. त्यानंतर लक्षात घ्या, हे महत्वाचं नाहीये. त्यानंतर बाकी तेवढं काही इम्पॉर्टंट नाही यांच्याविषयी, फक्त लक्षात घ्या त्यांचा हा मुद्दा आहे तो, हा इतका महत्वाचा आहे. समजलं? बाकी तेवढं इम्पॉर्टंट नाहीये. काय कसे त्यांनी कुठली त्यांनी विचारू शकतात भूमिका कुठल्या महत्वाच्या 2, कारण हे सर्वात महत्वाच्या भूमिका होत्या बरं त्या काळातल्या, पोखरण 1 आणि पोखरण 2.